नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ये श्रीपती गण गण गणात बोते गण गण गणात बोते. बरा आहेस ना श्रीपती? होय महाराज, आपल्या कृपेनं सगळं ठीक चाललंय. घरात आम्ही खूप आनंदी राहतो. फक्त काय श्रीपती? लक्ष्मीची कृपा झाली असती तर फार बरं झालं असतं महाराज. अहो घरात सुख नांदतंय, पण पैशाअभावी मनातल्या इच्छा पूर्ण करता येत नाहीत. दरवेळी मनाला मुरड घालावी लागते महाराज. तुला कशाला हवाय पैसा? तुझं जे चाललंय ते ठीक चाललंय महाराज. घरात सुख आनंद नांदतोय असं म्हणतोस ना? मग होय महाराज, पण पैसा असला म्हणजे आमचा आनंद आणखी नाही का वाढणार? आमचं सुख आणखी वाढेल. गरजेपेक्षा जास्त पैसा नसावा असं आम्हाला वाटतं श्रीपती. का महाराज? तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला वेळ आली की मिळेल. अरे पोरांनो, झालं का नाही खेळायचं तुमचं? पाठशाळेत जायचं नाही वैर? ए जावा बरं आपापल्या घरी. एक लेकरा बस खाली. अरे लेकरा किती घाम आलाय तुला, बघ बरं. आई, तू बाबा काका दिवसभर काम करतात, तुम्हाला भी खूप घाम येत असेल ना? अरे लेकरा, शेतात काम केल्या बिगर सोनं पिकवता येत होय? वहिनी, आपण सोनं पिकवतोय खरे, पण आपण पडलो गडी माणसं. ते काय आपल्या घरी असं येतंय? हा, बाजारपेठेत जायचं, ते विकत घ्यायचं, तेव्हा कुठं आपल्या पोटाचा खळगा भरतोय. आव भाऊजी, पर कष्ट करून खातोय आपण, तवा तक कशा पाय करायची? नाही वहिनी, तक्रार कशाची? पर दादाच कधी कधी. आता ह्यांचं काय? नाही म्हणजे दादाच कधी कधी बोलता बोलता बोलतो की आपल्याकडे बक्कळ पैसा असता तर हाऊस मूस बी करता आली असती ना. श्रीमंत व्हावं असं कुणाला नाही वाटत, पण म्हणून काय श्रीमंत होता येतं होय? आणि हाऊस मौस काय करायची राहिली? अव गजानन महाराजांच्या कृपेनं डोईवर छत आहे, अंगात लिहायला कापड आहे, ती पोटभर खायला मिळतंय, अजून काय पाहिजे व? हाय ती टिकून ठेवावं माणसानं, त्याच्यातच समाधान मानावं. खरंय का नाही भाऊजी? खरे वहिनी, दादा त्यातला नाहीच आहे. दादा पैका पैका अजिबात करत नाही, पण बाकी माणसांकडे बघून त्याला वाटत असेल की आपल्याकडे बी पैका असावा. आता त्यात त्याची बी काय चूक आहे ना, माऊनच शेवटी तो. भाऊजी पाणी घ्या. नशीब वहिनी, तुम्ही मला पाणी तरी देताय. तुम्ही नसतात ना तर दादाने मला नीट पाणीही पिऊ दिलं नसतं. असं काय बोलता तुम्ही? दादाचा तुमच्यावर खूप जीव आहे. मग तो माझ्याशी असं का वागतो? मला माझ्या मनाप्रमाणे का वागू देत नाही? आता त्यांना तुमच्या काही सवयी नाही आवडत तेव्हा बोलतात, पण एरवी तुमचं कौतुकच करतात. हा वहिनी, कौतुकाने पोट भरत नाही. माझा दादा सतत माझ्यावर सत्ता गाजवतोय असंच मला वाटतं. भाऊजी. हो, आणि आज तर मी स्पष्टपणे बोलूनच टाकणार.
त्याची येण्याचीच मी आतुरतेने वाट पाहतोय. कशाबद्दल बोलणार आहात? मला वेगळं व्हायचं. काय? हो. आहेस का घरात? मला वाटलं. काय वाटलं? तुम्ही घर सोडून गेलो ते? नाही, तुला मी अचलपूरला जाऊन दिगंबर शेटजींकडून एक काम करून यायला सांगितलं होतं. मी आजपासून तुझं कुठलंही काम करणार नाही आणि कुठेही जाणार नाही. यशराज, तुझी कामं करून काय मिळतं रे मला? यशराज, तू हे आज असं तुझं माझं का करतोयस? हो, भाऊजी वेगळं व्हायचं म्हणतायत. काय? हो. आणि मला पैसे हवेत. मला माझा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे. याच कारणाकरता तू मागल्या वेळेला देखील माझ्याकडून पैसे घेतले होतेस आणि ते तू बुडीत खात्यात मांडलेस. तर व्यवसाय म्हटलं की नफा तोटा हा व्हायचाच. मान्य आहे, परंतु गेल्या वेळेस व्यवसायात तुला कुठे पैसा गुंतवून तोटा झाला हे तुम्हाला अद्याप सांगितलेलं नाही. आणि त्यामुळेच या वेळेला मी तुला एक पैसा देखील देणार नाही. दादा, आत्ताच आलात ना तुम्ही, आता उगीच वाद नकोत. का वाद नकोत? आज मी वाद घालणारच आहे. आणि वहिनी, तुम्ही मध्ये बोलू नका. यशराज, वहिनीशी कसं बोलायचं हे देखील विसरलास आता? मग तू त्यांना सांग, त्यांनी आपल्यामध्ये बोलू नये. धनश्री. दादा, मागे झालं ते झालं. तू मला आता पैसे देणार आहेस की नाही? बिलकुल देणार नाही. दादा, तू मला सांगितलं नाहीस तरी मी तुला व्यवसायासाठी दिलेले पैसे तू कुठे खर्च केलेस हे मी जाणतो. आणि त्यामुळेच यावेळेला तू आपल्या संपत्तीचा जरी मालक असलास तरी अर्ध्या हिश्श्याचा मालक मी आहे हे विसरू नकोस. आणि तू जी मला ही नोकरासारखी वागणूक देतोयस ना, ते मला अजिबात पटत नाहीये. आणि रोज अशा ह्या घरात कटकटी होण्यापेक्षा तू मला माझा हिस्सा दे आणि मला मोकळं करून टाक. असं होणार नाही यशराज. दादा, हे पहा, मला तुझा हिस्सा द्यायचा नाहीये म्हणून मी हे बोलत नाही, परंतु तुला पैशाचा सदुपयोग कसा करावा हे कळत नाही, आर्थिक नियोजन कळत नाही आणि म्हणूनच तुझ्या हिश्श्याचे पैसे तू कुठेतरी खर्च करून टाकशील आणि सर्व काही गमावून बसशील. म्हणून या काळजीपोटीच मी तुला हे सांगतोय रे. दादा. भाऊजी, अहो असं काय करता? बोललात तुम्ही मध्ये. मला माझा हिस्सा कसा मिळत नाही तेच मी बघतो. काय झालं तुम्हाला? अरे दादा, काय झालं रे? काष्ट मोडला पळ्यात. अरे वहिनी, जा लवकर हळद घेऊन लावायला. हे तू बस, मी काढतो काटा. बस लवकर बस. बघू बघू. अरे केवढं रघु तू आता येते. भाऊजी हे घ्या. हा थांबा जर. थोडं थोडं सहन कर. थांब. निघाला का काटा? मग काय निघाला की काटा. द्या हळद द्या इकडे लवकर. लावून टाकतो इथं. आणि वहिनी, जरा तुमच्या नवऱ्याला घरामध्ये डांबून ठेवा. लहान पोरवानी कुठे बी उंडारता येते. अरे मी उंडारलो तर माझा धाकटा भाऊ आहे की काळजी घ्यायला. मी आहेच की तुझी काळजी घ्यायला. आणि भाऊजीचं लगीन झाल्यावर मग तू आहेस की माझी कारभारीन. हातावर पोट आहे यांचं. तिघे मिळून कमवतात, त्यात रोजची डाळ तांदूळ घरात आणतात. 2 जोड कापडं आणि गोळाभर अन्नावर खुश राहतात. यांच्याकडे पैसा नाही पण किती प्रेम आहे, समाधान आहे. आणि इथे महाराज, मगाशी तुम्ही म्हणालात माणसाकडे गरजेपेक्षा जास्त पैसा नसावा, पण त्यामागचं कारण मात्र सांगितलं नाही. पैसा हे दुःखाचं मूळ आहे. पैसा मिळाला तरी दुःख, नाही मिळाला तरी दुःख. म्हणजे महाराज, माणसानं पैसा मिळवायचाच नाही का? मग माणसाने जगायचं तरी कसं? नाही, माणसाने पैसा मिळवायचा. वस्तू विकत घेण्यासाठी पैसा हाती हवा, म्हणून गरजेपुरता पैसा मिळवावा. पण गरजेपेक्षा जास्त पैसा मिळवला तर माणूस तो अनाठाई खर्च करतो, आपल्या गरजा वाढवतो
संपत्तीचा सोर्स चांगला नाही. गरजेपेक्षा जास्त पैसा मिळाला तर तो चांगल्या कामांसाठी खर्च करावा. मुलाबाळांना पैसा देऊ नये, त्यामुळे मुलं बिघडण्याची शक्यता असते. तुला कशाला शिकायला हवी आहे शाळा? अरे तुझे वडील श्रीमंत आहेत, सोन्याची पेढी आहे त्यांची, आणि उद्या तू मोठा झाला की पेढी तूच चालवणार. मला पटतंय रे, पण माझ्या आई वडिलांना कुठे पटतंय? ते पाठवतात पाठशाळेत, आणि मी पण बिलंदर पाठशाळेत जातो सांगून तुमच्या सोबत बसतो. अरे जीवा भावाचे दोस्त आहोत आम्ही, आम्हाला सोडून जाणार कुठं तू? अरे मी काय म्हणतो धनंजय, घरनं थोडेसे पैसे आणखी आपण शहराकडे जाऊ आणि मस्त मजा करू. मागल्या महिन्यातच आणले होते पैसे, आणि नेहमी कुठल्या कारणावरून पैसे आणू? अरे हुशार आहेस तू, शक्कल लढव की काहीतरी. पाठशाळेची सहल जाणार म्हणून सांग. हो. नको नको, पाठशाळेची सहल नको. सहलीचं कारण सांगितलं तर आई सोडायला येते, आणि मीच खोटा पडेन ना मग. जे पैसे भेटतायत ते पण नाही भेटायचे. अरे मग काय करतोस? मग काहीतरी करू. भाऊ काय? गुळाच्या गाठ्या घ्या की. गुळाच्या गाठ्या? हो. अहो माझ्या दाखल्याला लय आवडतात. एक काम करा, द्या, चांगलं खडकूच्या द्या. देतो देतो. हा, बारक्या भावावर लय जीव दिसतोय तुमचा. अहो जीव म्हणजे अख्ख्या गावात राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखतात आम्हाला. हो काय? नाव काय तुमचं? शिरपती. ओळख ठेवा. होय होय. मी काय म्हणते, भाऊजींना इतका आत्मविश्वास वाटतोय ना, तर त्यांना पुन्हा प्रयत्न करू देत ना. धनश्री, मी त्यांना वेगळं करण्याबाबत नाही बोलतो. त्यांना थोडेसे पैसे द्या आणि त्यांना नवीन व्यवसाय सुरू करू देत. पाहू, पण विचार करावा लागेल. तुला सांगतो धनश्री, त्या श्रीपतीच्या घरातलं सुख पाहिलं ना, त्या दोघा भावाभावांमधलं सख्य पाहिलं की आपल्या घरातल्या या परिस्थितीचं खूप वाईट वाटतं बघ. सगळं काही आहे आपल्याकडे, परंतु हे सुख मात्र नशिबी नाही. अहो आलात? कुठे होतास इतक्या वेळ? मित्रांसोबत. मित्रांसोबत इतक्या वेळ घालवणं योग्य नाही. आणि काय करत होतास त्यांच्या बरोबर? काय करतो म्हणजे खेळतो, गप्पा टप्पा करतो. धनंजय, तू आता काही लहान राहिलेला नाहीस. आयुष्यात पुढे कर्तबगारी सिद्ध करायची असेल तर तुला आत्तापासून व्यवसायातली गणितं, खाचाखुचा शिकून घ्याव्या लागतील. तू एक काम कर, उद्यापासून माझ्या बरोबर पेढीवरती चल. मी ग्राहकांशी कसा वागतो, त्यांना कसा विश्वासात घेतो, आणि त्या विश्वासापोटी ग्राहक देखील माझ्यावरती कसा विश्वास टाकतात हे समजून घे. पेढीवर बसायला अजून मी मोठा झालेलो नाही. धनंजय, आणि काय रे, तू सारखं तुझ्या आईकडून पैसे का मागत असतोस? का लागतात तुला एवढे पैसे? हवे असतात. आपल्याजवळ इतके पैसे आहेत तर मी का दरिद्रीपणा करायचा? आपलं वैभव मित्रांसमोर उघडं करून का दाखवू नये? धनंजय, तुला काय कळतं का रे? तू काय बोलतोस ते? चांगलंच कळतंय. कपाटात ठेवून पैशांना कीड लागू नये म्हणून मागतोय असं समजा. धनंजय, हे बघ सखाराम, तुला गुळाच्या गाठी आवडतात ना? ये धर. घे रे तू बी. तुला खायच्या का? अगं घे. घे घे खावा. जॅकेट. भाऊजी, आता यंदाच्या वर्षी आम्ही तुमचं लगीन लावून देणारच आहो बघा. काय व? हा मग अरे लय वाट बघितली. वाटलं होतं की एखादी पोरगी आणून आमच्या समोर उभी करशील आणि म्हणशील की दादा वहिनी आता लगीन करील तर हिच्याशीच, नाहीतर करणार नाही. पण मला नाही वाटत आता तू असं काय करशील म्हणून. अरे दादा पर आता भाऊजी तुम्ही काय बी बोलू नका बघा. तुमचं आम्ही काय बी ऐकून घेणार नाव. हा
हे बघ सखार, मी आता फक्त तुझा दादाच राहिलो नाही. आपलं वडील गेल्यावर माझं तुझ्याशी वडीलकीचं नातं बी जोडलं गेलंय. दादा, अरे आपले वडील जाण्यापूर्वी माझा तुझ्यावर तेवढाच जीव होता जेवढा आज आहे. होय ना. मग आमचं आता कर्तव्य आम्हाला पार पाडू दे गाड्या. या घरची धाकटी सून या घरात येऊ दे. होय भाऊजी. आता तुमच्या दोघांवर माझं काय चाललंय वे? हा, तुम्हा दोघांना स्पष्ट सांगतो, पोरगी बघायला मी येणार नाही. हा, तुम्ही जी पोरगी बघाल ती मला मान्य असेल. हा, पर वहिनी, पोरगी बघायला तू जास्त लक्ष घाला. म्हणजे अशीच विचारपूस न करता काय पोरगी पसंत करणार हा वय आम्ही? अगं तसं नाही वहिनी. आता कसं तू साधी भोळी नाती गोतीचं पण ठेवणारी आहे का नाही. आता उद्या येणारी तुझी वहिनी जर का खाष्ट निघाली तर परत तूच म्हणशील काना मागून आली तिकट झाली. अहो, असं काय बी व्हायचं नाही. आपण चांगलं असलं का नाही की समधी आपल्याशी चांगली असतात बघा. आणि घरात येणारी धाकटी सून म्हणजे मी माझी धाकटी बहीण समजेल आणि तिला बी मला मोठी बहीण मानावं लागल. तेव्हा तुझं माझं करण्याचा, एकमेकीला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. काय व अगदी लाखातलं एक बोललीस बघ. आणि नाहीतरी हिच्या बरोबर काम करायला कोण तर पाहिजेच की. काहीतरी दर 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 का हे सुख, हा समंजसपणा आमच्या घरात का नाही? मी गजानन महाराजांचा भक्त, श्रीपती आणि त्यांचं कुटुंबही गजानन महाराजांचं भक्त. मग आमच्यात ही तफावत का? कोणत्या विवंचनेत आहेस धनराज? महाराज, आज तुझं चित्त एकाग्र नाहीये हे तुझ्या स्पर्शातून आम्हाला जाणवतंय. तुझ्या शरीराचा रक्तदाब स्थिर नाहीये. पण असं का व्हावं महाराज? महाराज, माझ्याकडे अमाप पैसा आहे, परंतु सुख शांती नाही. पैसा असला म्हणजे सुख असतं आणि पैसा नसला म्हणजे सुख नसतं असं कोणी सांगितलं तुला? महाराज, उलट पैसा हेच दुःखाचं मूळ आहे. होय महाराज, सध्या हाच अनुभव मी घेत आहे. माझा धाकटा भाऊ यशराज, त्याची आणि माझी पैशावरनं सतत भांडण होत असतात. या उलट माझा शेजारी श्रीपती, तो आणि त्याचा भाऊ सखाराम, त्यांच्याकडे पैसा नाही पण दोघं सुखाने नांदतायत. अगदी राम लक्ष्मणाची जोडी असा गावात त्यांचा लौकिक आहे. श्रीपती, त्याचा मुलगा, त्याची बायको, सखाराम हे सुखात नांदताना पाहून असं वाटतं की माझ्याकडे सर्व आहे, परंतु माझ्याकडे ते सुख का नाही? तुझ्या प्रश्नाचं उत्तर आम्हीच देऊ शकतो. परंतु पैसा आला की कलह कसा चोर पावलाने गृहप्रवेश करतो हे आम्हाला तुला दाखवून द्यायचंय. होय महाराज. पैशाचा हव्यास माणसाची भूक वाढवतो. आणखी हवं म्हणून मिळवीत जातो आणि त्याच वेळी माणसाचं खरं सुख हरवून बसतो. महाराज, ते कसं? आम्ही सांगू ते करशील? हो महाराज. तुझ्याजवळ अमाप पैसा आहे. श्रीपतीचं पोट मात्र तळ हातावरती आहे. तुझ्या अमाप संपत्तीतल्या 99 रुपयांची एक थैली श्रीपतीच्या घरी नेऊन ठेवशील? होय महाराज. आता आपण आज्ञा केल्यावरती मी नाहीच म्हणू शकणार नाही, परंतु मी श्रीपतीच्या घरात पैसे ठेवल्याने माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल? सांगतो तेवढं कर, बाकी बघू. होय महाराज, मी आज रात्रीच हे काम करतो. हे बघ धनंजय, तुझं काय खरं नाही बा. तुझा बा तुला पिचणार आणि तुला मनासारखं काय बी करू देणार नाही. धनंजय, एक सुचव का? काय? बघ, एवढा मोठा समुद्र, अरे त्या समुद्रातून तांब्याभर पाणी काढलं तर कुणाला कळणार आहे? म्हणजे घे आता याला सांग म्हणजे काय ते. अरे रात्री तुझा बा झोपला ना की हळूच किल्ली घे,
तिजोरी उघड आणि पैसा घे. आपण ती उद्या जाऊ शहराकडे आणि लई मजा करू. कळलं? काय रोज जेवायलाच पाहिजे काय? एखाद दिवस उपास केला तर काय बिघडत नाही. सकाळचं जे काय उरलं सुरलं असेल तेच खाऊन झोपा आता. दादा आता हे जरा जास्तच होतंय. तू मला कमी जास्तीचं शिकवणार आता? दादा तू मला वडिलाच्या जागी समजतोस ना, आणि आता माझंच ऐकत नाही. काय गरज होती तुला पैसे खर्च करून गुळाच्या गाठी आणायची? दादा एक गोष्ट ध्यानात ठेव, तू जर का असाच वागत राहिलास ना तर किती बी श्रीमंत झालास ना तरी 1.5 दमडीचाच राहशील.